नमस्कार. आज आपण जाणून घेऊ दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचे महत्व. अश्विन अमावस्येस लक्ष्मी पूजन करतात. देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केले. त्यातून निघालेली देवता म्हणजे लक्ष्मी होय. त्यामुळे अश्विन अमावस्येस लक्ष्मी व कुबेर यांची पूजा करतात. कारण कुबेर हा देवांचा खजिनदार आहे. या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान करतात. मग घराची साफसफाई करतात, रांगोळी काढतात, सजावट करतात. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असे म्हणतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जुना झाडू केरसुनी केर काढून झाल्यावर टाकून देतात. नवीन केरसुनी झाडू आणतात. त्याची लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजा करतात. दुसऱ्या दिवशी वापरतात. या केरसुनी पूजनाला लक्ष्मी निस्सारण म्हणतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दारापुढे कमळ व स्वस्तिक, ब्रह्मकमळ इत्यादी चिन्हे असलेली रांगोळी काढतात. कारण ही चिन्हे लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहेत. गोरज मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करतात. या दिवशी महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांचे द्योतक म्हणून दौत वही व रुपया यांचेही पूजन करतात. काही ठिकाणी पूजेत लक्ष्मी, विष्णू, कुबेर, घरातील अलंकार, चांदीची नाणी, भाताच्या लोंब्या, केरसुनी, बेलफळ व ऊस इत्यादी ठेवला जातो. आणि नैवेद्यात साडीच्या लाह्या, बत्तासे, बेसन लाडू, पेढे, केशर दूध, सुकामेवा, धने गूळ, 5 फळे तसेच फराळाचे पदार्थ व विविध मिठाई ठेवतात. प्रथम गणपती पूजा करतात. गणपतीला दुर्वा व लाल फुले वाहतात. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवितात. नंतर घंटा, कलश, दिव्यांची पूजा करतात. मग विष्णू सहित लक्ष्मीची पूजा करतात. मग शंख व कुबेर यांची पूजा करतात. सर्व नैवेद्य दाखवितात. श्री सूक्त 1 किंवा 16 वेळा म्हणतात. विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. मग आरती करून सर्वजण प्रसाद घेतात. या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावीत, अलंकार घालावीत. तिन्ही सांजेस भांडण तंटा वादविवाद करू नये. यावेळेस पैसे खर्च करू नये. आपल्या मित्रमैत्रिणींना यावेळी बोलवावे. त्यांना हळदी कुंकू लावावे. मसाल्याचे दूध, पेढा द्यावा. व्यापारी लोक या दिवशी दुकाने स्वच्छ करतात. दुकानाच्या पाटीला मोठा हार घालतात. तोरण बांधतात. दुकानापुढे रांगोळी काढतात. नवीन वह्यांची, पेढीची, पैशाच्या गल्ल्याची पूजा करतात. पूजेच्या वेळी पहिल्या पानावर श्री गणेशाय नमः व कुंकवाने स्वस्तिक काढतात. काही ठिकाणी वह्यांचे पूजन बलिप्रतिपदेला करतात. लक्ष्मी पूजनास वह्या घेतात व प्रतिपदेला पूजन करतात. त्यामुळे व्यापार कलेकलेने वाढतो व उत्कर्ष होतो असाही एक समज आहे. अश्विन अमावस्येस लक्ष्मी देवी सर्वत्र भ्रमण करत असते. स्वतःच्या निवासासाठी स्थान शोधत असते. जिथे स्वच्छता, शांतता, उत्साह, सुंदर सजलेले घर आहे व गृहलक्ष्मी आल्या गेल्यांचे प्रसन्न चित्ताने स्वागत करते. जिथे विष्णू व गणेश पूजन होत असते तेथे लक्ष्मी स्थिरावते. लक्ष्मी ही पतिव्रता असल्यामुळे जिथे विष्णूंचे पूजा तिथे लक्ष्मी. अशी लक्ष्मी चिरकाळ टिकते. ही लक्ष्मी गरुडावर येते. धन दौलत प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये म्हणून कुबेराचे स्मरण लक्ष्मी पूजनाच्या वेळी करून कुबेराचे पूजन करतात. संध्याकाळी तेलाच्या पंत्या लावतात. अशा प्रकारे लक्ष्मी पूजन दीपोत्सवात मोठ्या आनंदात करतात.